संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या आगीत ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घारगाव येथील रहिवासी संजय गोपाळ आहेर हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। शेतीच्या कामासाठी त्यांनी ट्रॅक्टर घेतला आहे। नेहमीप्रमाणे त्यांनी रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोरच ट्रॅक्टर उभा केला होता। दरम्यान अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना घडली आहे। सकाळी झोपेतून उठल्यानंतर ट्रॅक्टर जळालेल्या अवस्थेत दिसून आल्याने संजय आहेर यांना मोठा धक्का बसला। या आगीत ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे। विशेष म्हणजे ट्रॅक्टरची बॅटरी चोरी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून ट्रॅक्टरची बॅटरी रात्री घरात काढून ठेवली होती। त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा प्रश्नच नसून अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ट्रॅक्टरला आग लावली असावी असा संशय संजय आहेर यांनी व्यक्त केला आहे। मी संजय गोपाळ आहेर घारगाव येथील रहिवासी असून मी माझ्या शेतीसाठी हा ट्रॅक्टर घेतलेला होता। तर हा सोमवारी रात्री रविवारी रात्री आणि सोमवारच्या सकाळी हा ट्रॅक्टर अज्ञात इसमाने येऊन इथे सीटवरची उशी घेऊन रेडिएटर खाली लावून तो पेटवण्यात आला। त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं जवळजवळ 50 ते 60 हजाराचं नुकसान झालेलं आहे असून हा ट्रॅक्टर अज्ञात इसमाने जो पेटवला आहे याचे CCTV फुटेज जिथं असतील तिथं रस्त्याला पाहून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आणि जो कोणी याला पेटवलंय ही घटना जळाऊ प्रवृत्तीतून झालेली आहे। याचं पोलिसांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देऊन ही घटना कशी घडली, काय झाले, गुन्हेगाराला शोधून त्याला कडक कारवाई झाली पाहिजे। एवढं नुकसान केलंय की कमीत कमी 50-60 हजाराचं नुकसान केलंय। सीटवरची उशी पुढे लावली आणि इथं डिझेल टाकीजवळ पेटवला। ती उशी पण पुढे फॅन बेल्टजवळ लावून पेटून दिला। अंदाजे 3-3:30 वाजता पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। एखाद्याच्या कष्टाच्या साधनांचे नुकसान करणे हे अत्यंत निंदनीय व अमानुष कृत्य आहे। शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो। अशा परिस्थितीत त्याच्या शेतीच्या साधनांचे नुकसान करणे म्हणजे त्याच्या उपजीविकेवरच घाला घालण्यासारखे आहे। समाजात शांतता, सलोखा आणि परस्पर सहकार्य टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान न करता कायद्याच्या आणि मानवतेचा आदर करणे ही सुजाण नागरिकांची ओळख आहे, असेही देखील बोलले जात आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।